युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन, जम्मूतील सीमेवर पाककडून गोळीबार, भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानकडून युद्धबंदी सामंजस्य कराराचं उल्लंघन, पाक सरकारनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अतिक्रमण थांबवावं, कारवाई करावी, परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। पाकच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर, गृह मंत्रालयाकडून बीएसएफला पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश, पाकला प्रत्युत्तर देण्यास पूर्ण मुभा, पाककडून होणारं अतिक्रमण रोखण्यास भारतीय सैन्य सज्ज। पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन अत्यंत निंदनीय, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्रींची संतप्त प्रतिक्रिया, युद्धविरामाचं उल्लंघनाला पाकिस्तान जबाबदार। भारतावरील दहशतवादी कृत्य यापुढे ऍक्ट ऑफ वॉर मानलं जाणार, आता दहशतवादी हल्ले युद्ध मानले जाणार, भारत सरकारचा मोठा निर्णय, सूत्रांची माहिती। भारताकडून आपल्या अटींवर युद्धविरामाचा निर्णय, दोन्ही देशांचे डीजीएमओ 12 तारखेला चर्चा करणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। पाकिस्तानच्या आग्रहावरून युद्धविरामासंदर्भात दोन्ही देशाच्या डीजीएमओंचा फोनवरून संवाद, दुपारी 3:35 पाकच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना फोन केल्याची माहिती। भारत आणि पाकच्या तिन्ही दलांकडून युद्धविरामाची घोषणा, हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम, तिन्ही दलानं लष्करी कारवाई थांबवली। पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत, सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय कायम असणार। युद्धबंदीचं काय झालं, ओमर अब्दुल्लांचा ट्विट करत सवाल, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर ओमर अब्दुल्लांचं ट्विट। पाकिस्तान सरकारच्याच विरोधात त्यांचं लष्कर, पंतप्रधान शहबाज शरीफचं पाकची आर्मी ऐकत नाही, पाक लष्कर प्रमुख मुनीरचा शहबाज शरीफचं ऐकण्यास नकार, सूत्रांची माहिती। पाकिस्तानकडून 11 ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, जम्मूतील श्रीनगर, लाल चौक, बीबी कॅन्ट, सफापुरात स्फोटाचे आवाज, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, भारताच्या हवाई संरक्षण दलानं पाकचे ड्रोन पाडले। पंजाबच्या पठाणकोटमध्ये पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, पठाणकोट परिसरात ड्रोन दिसले। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये ब्लॅकआउट, उधमपूर आणि सांबा सेक्टरमध्ये सायरन वाजवलं। श्रीनगरच्या विमानतळ परिसरात ड्रोन दिसले, तर श्रीनगरच्या लाल चौकातील ड्रोन पाडण्यात भारतीय सैन्याला यश। सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोन्सच्या गिरट्या, गुजरातच्या कच्छमध्ये ड्रोन दिसले। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज, जैसलमेरमध्ये 6 स्फोटांचे आवाज, स्फोटांच्या आवाजानंतर जैसलमेरमध्ये सायरन वाजलं। काश्मीरमधील आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफ जवान शहीद, सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज शहीद, मोहम्मद इम्तियाज बिहारमधील छपरा जिल्ह्याचे रहिवासी। जम्मूमध्ये परिस्थिती सामान्य, भारतीय सैन्य दल अलर्टवर, पूंछमध्ये देखील परिस्थिती सामान्य, भारताच्या इशाऱ्यानंतर पाककडून गोळीबार नाही। जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, लवकरच राज्यातील विमानतळ सुरू करण्यात येतील, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची माहिती। दिल्ली विमानतळावरील कामकाज पूर्ववत राहील, दिल्ली विमानतळ प्रशासनाची माहिती। पाकच्या जफरवाल नारोवालमध्ये भारताचा ड्रोन हल्ला, भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ला। पाकचे 8 एअरबेस लष्करी तळ, भारतीय लष्कराच्या हल्ल्यानं हादरले, रहीम यार खान, रफिकी, मुरीद, चकलाला, सुक्करचनिया, सरगोधा एअरबेस उद्ध्वस्त। पाकच्या जलालपूर, जट्टानसह सेलकोट, खैरान कॅन्टोन्मेंटमध्ये भारताकडून प्रतिहल्ला, पीओकेतील काही ठिकाणीही भारतानं हल्ला केल्याची माहिती। भारतीय हल्ल्यात पाकच्या रावळपिंडी लष्करी तळाचं मोठं नुकसान, भारतीय लष्करी हल्ल्यात पाकचा रावळपिंडी लष्करी तळ उद्ध्वस्त। भारताच्या 4 शहरांना फतेह मिसाईलनं टार्गेट करण्याचा डाव उधळला, जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, उधमपूर एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न फसला, पाकिस्ताननं डागलेली फतेह मिसाईल भारताकडून निकामी। भारतातील 26 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, पाककडून नागरी वस्त्या, धार्मिक स्थळं, एअरपोर्ट टार्गेट, मात्र पाकचा हल्ला भारतीय लष्करानं उधळून लावला। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा, चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया, तर युद्ध ही भारताची निवड नाही, डोवाल यांची प्रतिक्रिया। भारत पाक युद्धविरामाचं अनेक देशांकडून स्वागत, अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त या देशांकडून स्वागत। पाकिस्तानी लोक ऑफिशियल भीकमंगे, पाक आयएमएफचं लोन दहशतवादी कारवायांसाठीच वापरणार, असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानची लक्तरं काढली। भारताचं S-400 आणि ब्रह्मोसला नुकसान पोहोचल्याचा खोटा प्रचार, पाकिस्तानकडून खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या, भारत सरकारची माहिती। पाकिस्तानच्या अनेक एअरबेसला आम्ही नुकसान पोहोचवलं, मात्र कोणतंही धार्मिक स्थळ आम्ही टार्गेट केलं नाही, भारत सरकारची माहिती। पाकिस्तानकडून 400 ड्रोनद्वारे भारतातील 26 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय लष्कर आणि नागरी वस्त्या पाककडून लक्ष्य, गोळीबारात काही भारतीय जवान जखमी, कर्नल सोफिया कुरेशींची माहिती।
7 मेच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 मोठे दहशतवादी ठार. युसुफ अझहर, अबू जुंदालसह मुदस्सर खान, हाफिज जमीलचा एअर स्ट्राईकमध्ये ठार. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू जुंदालही ठार. मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानकडून गार्ड ऑफ ऑनर. भारतानं पाकवर 6 बॅलिस्टिक मिसाईल डागल्या. पाकचा दावा. तर पाकच्या सरगोदा, रावळपिंडी, मुरीदसह शोरकोट आणि रहीम यार खान एअरबेसवर स्फोट. पाकिस्तानातील लाहोर स्फोटांनी हादरलं. लाहोरमध्ये सलग ड्रोन हल्ले. तर लाहोर औद्योगिक क्षेत्रातही मोठा स्फोट. औद्योगिक क्षेत्रातील स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नूरखान एअरबेसवर मोठा स्फोट. पाकच्या पंजाबमधील रुफिकी एअरबेस देखील उद्ध्वस्त. पाकिस्तानच्या फतेह-2 क्षेपणास्त्राचे अवशेष सापडल्याची माहिती. सिरसाच्या सब्जी मंडी परिसरात मिसाईलचे अवशेष सापडले. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं हल्ला हाणून पाडला. जम्मू काश्मीर जवळील पाकिस्तानचे मिसाईल लॉन्चपॅड भारताकडून उद्ध्वस्त. सीमेवरील पाकिस्तानी चौक्याही नष्ट केल्याचा व्हिडिओ समोर. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफनं पाकच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. शहबाज शरीफनं राष्ट्रपती झरदारींची भेट घेतली. दोन्ही देशातल्या तणावासंदर्भात भारतासोबत चर्चेची इच्छा. आम्हाला देखील भारतासोबत युद्धविराम हवाय. भारतानं आमच्यावर युद्ध लादलं. शहबाज शरीफचा दावा. पाकचा विजय झाल्याचं म्हणत शहबाज शरीफचा फुसका दावा. भारतानं युद्ध लादलं. शहबाज शरीफनं तोडले अकलेचे तारे. चीननं आम्हाला साथ दिली. शरीफनं शी जिनपिंगचे आभार मानले. युद्धविरामासंदर्भात काँग्रेसची सर्वपक्ष बैठकीची मागणी. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. 18 दिवसांच्या घटनाक्रमाची माहिती द्या. काँग्रेसच्या जयराम रमेश यांचं ट्विट करत मागणी. पाकिस्ताननं भारताच्या राजस्थानात डागलेला मिसाईल फुटलाच नाही. पाकच्या फुसका मिसाईल पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी. पाकिस्तानकडून पुढील आदेशापर्यंत हवाई क्षेत्र बंद. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला. पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील पेट्रोल पंप 2 दिवसांसाठी बंद. पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर आणि राजौरीमधील नागरी वस्त्यांना टार्गेट. उरीतील घरं, वाहनांसह मालमत्तांचं मोठं नुकसान. आयपीएल सुरू करण्यासंदर्भात बीसीसीआय आज निर्णय घेण्याची शक्यता. भारत-पाक तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं होतं. भारतातील 32 विमानतळं तात्पुरती बंद. सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे दरम्यान विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय. राजस्थानातील जैसलमेर रेल्वे स्थानक नागरिकांसाठी बंद. प्रशासनाच्या सूचनेनंतर रेल्वे स्थानक बंद. जैसलमेरमध्ये सध्या संचारबंदी लागू. अमृतसरमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना. अमृतसरमध्ये काही आवाज येत असल्याची माहिती. सुरक्षेसाठी लाईट बंद ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन. दिल्ली विमानतळावरील कामकाज पूर्ववत राहील. दिल्ली विमानतळ प्रशासनाची माहिती. मुंबईहून पंजाब, जम्मू काश्मीरला जाणाऱ्या 5 रेल्वे रद्द. 3 गाड्यांच्या वेळेत बदल. गाड्यांचा मार्ग प्रामुख्याने अमृतसर, पठाणकोट, जम्मू तवी आणि श्रीनगरकडे. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईनद्वारे माहिती मिळवणं अनिवार्य. मुंबईत फटाके आणि रॉकेट फोडण्यावर बंदी. 11 मे पासून 9 जूनपर्यंत बंदीचे मुंबई पोलिसांचे आदेश. फटाके आणि रॉकेट उडवल्यास कारवाई होणार. गुजरातच्या कच्छ, पाटण, बनासकांठमध्ये ब्लॅकआउट. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. राजस्थानातील जैसलमेर, हनुमानगडमध्ये देखील ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आले होते. दक्षिण गुजरातमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक. गुजरात पोलिसांनी राज्याच्या समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली. तीर्थक्षेत्र द्वारकेतील सर्व मंदिरं संध्याकाळी 7 नंतर भाविकांसाठी बंद. सण आणि उत्सवांमध्ये फटाके फोडण्यावर आणि ड्रोन उडवण्यावर बंदी. दुकानं आणि हॉटेल्सला संध्याकाळी 7 नंतर लाईट्स बंद ठेवण्याच्या सूचना. तर संध्याकाळी 7 नंतर स्थानिकांना घराबाहेर पडण्याचा सल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात आज तिरंगा रॅली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली. रॅलीत नागपूरकर सहभागी होणार. बलूच आर्मीचा पाक लष्करावर मोठा हल्ला. बलुचिस्तानातील कीच, मस्तुंग आणि कच्चीमध्ये पाक सैन्यावर 6 हल्ले. बलोच आर्मीचा दावा.